and keeping yourself safe. In the previous class, what we learned? We learned a story. We are learning a story, Nyay Mantri. Have you tried to read the lesson? Yeah. And we seen up to here. And one murder happened there, and the justice minister is facing a great challenge to find out the convict who has done that murder. Up to here, we see in the last class. We will continue the next paragraph. Come to page number 24. All of you open the text and come to page number 24. Next paragraph. I will read that lesson, first of the story. You just listen there carefully. बहुत प्रयत्न करने के बाद जब अपराधी का पता चला तो शिशुपाल के आश्चर्य का ठिकाना न रहा। स्वयं सम्राट ने उस पहरेदार की हत्या की थी। सम्राट को अपराधी घोषित करना बहुत कठिन काम था। शिशुपाल करे भी तो क्या करे। एक और वे न्याय मंत्री थे और दूसरी ओर सम्राट के सेवक। परंतु न्याय की दृष्टि में सम्राट और साधारण व्यक्ति में कोई अंतर नहीं होता। अगले दिन शिशुपाल बहुत शांत थे। उन्होंने अपना कर्तव्य निश्चित कर लिया था। नहा धोकर वो वस्त्र बदलकर वे ठीक समय पर दरबार में पहुंचे। नहा धोकर और वस्त्र बदलकर वे ठीक समय पर दरबार में पहुंचे। Come to next paragraph and next page 25. सम्राट अशोक सिंहासन पर बैठे हुए थे। आते ही उन्होंने शिशुपाल से पूछा, अपराधी का पता चला? न्याय मंत्री ने साहसपूर्वक कहा, जी हाँ, चल गया। तो फिर उसे उपस्थित करो। न्याय मंत्री कुछ रुके, फिर अपने एक उच्च अधिकारी को संकेत करते हुए बोले, धनवीर, गिरफ्तार कर लो, मैं आज्ञा देता हूं। संकेत सम्राट की ओर था। दरबार में निस्तब्धता छा गई। सम्राट का चेहरा क्रोध से लाल हो गया। वे सिंहासन से उठ खड़े हुए और बोले, इतना साहस? Attend page and come to page number 26. न्याय मंत्री ने ऐसा भाव प्रकट किया जैसे कुछ सुना ही ना हो। उन्होंने अपने शब्दों को फिर दोहराया, धनवीर, देखते क्या हो, अपराधी को गिरफ्तार कर दो, अपराधी को गिरफ्तार करो। दूसरे ही क्षण सम्राट के हाथों में हथकड़ी पड़ गई। न्याय मंत्री ने कहा, अशोक, तुम पर पहरेदार की हत्या का अपराध लगाया जाता है। तुम इसका क्या उत्तर देते हो? सम्राट होठ काटकर रह गए। न्याय मंत्री ने फिर पूछा, तो तुम अपराध स्वीकार करते हो? हाँ, मैंने उसे मारा अवश्य है, पर वह उद्दंड था। सम्राट का उत्तर था, वह उद्दंड था या नहीं, तुमने एक राज कर्मचारी की हत्या की है। तुम अपराधी हो, तुम्हें मृत्युदंड दिया जाता है। न्याय मंत्री ने निर्णय दिया। We will see up to here. Now we will see the English meaning and then Malayalam meaning. Okay, I hope all understood up to here. Try to read the lesson. Now we will see the English meaning. बहुत प्रयत्न करने के बाद जब अपराधी का पता चला तो शिशुपाल के आश्चर्य का ठिकाना न रहा। After many efforts, when he found out the culprit, शिशुपाल wondered. आश्चर्य का ठिकाना न रहना
टू वंडर, आश्चर्यचकित होना. अपराधी, कल्प्रिट, प्रयत्न, एफर्ट्स, बहुत प्रयत्न, मेनी एफर्ट्स. पता चला मीन्स अंडरस्टूड. स्वयं सम्राट ने उस पहरेदार की हत्या की थी. एंड द एम्परर हिमसेल्फ हैड किल्ड द गार्ड. हत्या, किल या मर्डर. पहरेदार, पहरेदार, गार्ड. सम्राट, एम्परर. सम्राट को अपराधी घोषित करना बहुत कठिन था. And it was too difficult task to declare the emperor as a convict. शिशुपाल कार्य भी तो क्या करे? If he wanted to do something, what he will do? घोषित करना, to declare. अपराधी, culprit. कठिन means difficult. एक और वे न्याय मंत्री थे. एंड ऑन वन साइड ही वॉज द मिनिस्टर ऑफ जस्टिस. और दूसरी ओर सम्राट के सेवक. एंड ऑन द अदर साइड ही वॉज द सर्वेंट ऑफ द एम्परर अशोका. परंतु न्याय की दृष्टि में सम्राट और साधारण व्यक्ति में कोई अंतर नहीं होता. परंतु बट न्याय की दृष्टि में इन द आइज ऑफ जस्टिस सम्राट और साधारण व्यक्ति एम्परर एंड द कॉमन मैन कोई अंतर नहीं होता. नो डिफरेंस, अंतर, डिफरेंस. एंड देयर वाज नो डिफरेंस इन द आइज ऑफ जस्टिस बिटवीन अ कॉमन मैन एंड अ emperor. But in the eyes of justice, there is no difference between an emperor and a common man. अगले दिन शिशुपाल बहुत शांत थे. नेक्स्ट डे शिशुपाल वॉज वेरी क्वाइट. अगले दिन ऑन द नेक्स्ट डे बहुत शांत मीन्स वेरी क्वाइट. ऑन द नेक्स्ट डे शिशुपाल वॉज वेरी calm and quiet. उन्होंने अपना कर्तव्य निश्चित कर लिया था. He was determined his duty means what he has to do he already determined. नहा धोकर और वस्त्र बदलकर वे ठीक समय पर दरबार में पहुंचे. And after his daily routines he changed his dress and he reached at the court on proper time. ठीक समय पर on proper time. दरबार, कोर्ट. नहा धोकर means नहाना, to take bath, धोकर to wash means doing daily routines. वस्त्र, dress, बदलना, to change. सम्राट अशोक सिंहासन पर बैठे हुए थे. कम टू पेज नंबर 25. सम्राट अशोक सिंहासन पर बैठे हुए थे. एंड द एम्परर वॉज सिटिंग ऑन द थ्रोन. सिंहासन, थ्रोन. आते ही उन्होंने शिशुपाल से पूछा. एज ही एंटर्ड द कोर्ट ही आस्क्ड. as शिशुपाल एंटर्ड द कोर्ट द एम्परर अशोका आस्क्ड. शिशुपाल से पूछा. शिशुपाल से मीन्स आस्क्ड टू शिशुपाल. अपराधी का पता चला. अपराधी, कल्प्रिट. And did you find out the convict? And the Emperor Ashoka asked to Shishupal, did you find the convict? Find out the convict. न्याय मंत्री ने साहसपूर्वक कहा, जी हाँ, चल गया. And the Justice Minister courageously, boldly said, yes, got it. Yes, I found out. तो फिर उसे उपस्थित करो. Then you present him on
court. Emperor Ashoka said to Shishupal, then you have to present him over here. न्याय मंत्री कुछ रुके, फिर अपने एक उच्च अधिकारी को संकेत करते हुए बोले. And the justice minister paused for a while. He stopped for a while. रुकना, to stop. Stopped for a while. फिर अपने एक उच्च अधिकारी means senior officer. उच्च अधिकारी, superior officer. एक उच्च अधिकारी को संकेत करते हुए बोले, धनवीर गिरफ्तार कर लो, मैं आज्ञा देता हूं. संकेत सम्राट की ओर था. And the justice minister, by pointing out towards then point to one of his superior officers and said, I am giving you the order to arrest him. The sign was towards the emperor. संकेत सम्राट की ओर था. And his sign was towards the emperor. आज्ञा देना, to give the order. गिरफ्तार करना, to arrest. संकेत means by pointing. संकेत करना, point out. उच्च अधिकारी, superior officer. नेक्स्ट पैराग्राफ. दरबार में निस्तब्धता छा गई. There was complete silence filled in the court. सम्राट का चेहरा क्रोध से लाल हो गया. The emperor's face turned red with anger. लाल होना, by getting too much angry. चेहरा means face. वे सिंहासन से उठ खड़े हुए. He stood up from the throne. और बोले and said, इतना साहस, how dare you? And he asked, how dare to blame an emperor? How dare you to accuse a murder on the emperor? How dare you to blame the king? And come to next page 26. न्याय मंत्री ने ऐसा भाव प्रकट किया जैसे कुछ सुना ही ना हो. उन्होंने अपने शब्दों को फिर दोहराया. And the justice minister expressed such a feeling as if he had not heard anything. He repeated his words again. दोहराना, to repeat. दोहराया, he repeated his words to that senior officer. देखते क्या हो? धनवीर, देखते क्या हो? धनवीर, what you are looking? अपराधी को गिरफ्तार कर लो. अपराधी को गिरफ्तार करो. You arrest the convict. Arrest the culprit. दूसरे ही क्षण सम्राट के हाथों में हथकड़ी पड़ गई. And in the next moment, the handcuff fell on king's hands. हथकड़ी, handcuff. क्षण, moment. न्याय मंत्री ने कहा, अशोक, तुम पर पहरेदार की हत्या का अपराध लगाया जाता है. The justice minister told, Ashok, you are charged with the crime of killing a guard. पहरेदार की हत्या, the murder of a guard, killing of a guard. अपराध means charge, means the accusation. तुम इसका
क्या उत्तर देते हो? And what answer you have to give on that? Can you prove your side that you are not a convict? सम्राट होठ काट कर रह गए. The emperor kept silent. He suppressed his anger within him. होठ काटना, to suppress one's agony, suppress one's anger by himself. न्याय मंत्री ने फिर पूछा. And the justice minister again asked. तो तुम अपराध स्वीकार करते हो? And by seeing the emperor kept silent, the justice minister asked again, so you confess that you have done the crime, and your silence saying that you are the convicts. हाँ, मैंने उसे मारा अवश्य है. Yes, I killed him. पर वह उद्दंड था. सम्राट का उत्तर था, हाँ मैंने उसे मारा अवश्य है, पर वो उद्दंड था. Yes, I killed him. I must have killed him, but he was defiant. This was the reply of the emperor. वह उद्दंड था या नहीं? तुमने एक राज कर्मचारी की हत्या की है. Whether he was a defiant or not, you have killed a civil servant, a royal servant. तुम अपराधी हो. You are criminal. तुम्हें मृत्युदंड दिया जाता है. And you are given with the death penalty, means capital punishment दिया जाता है. न्याय मंत्री ने निर्णय दिया. The justice minister judged. The justice minister has judged him with the capital punishment, means death penalty. And we will see up to here, and now we will see the Malayalam meaning. बहुत प्रयत्न करने के बाद जब अपराधी का पता चला तो शिशुपाल के आश्चर्य का ठिकाना न रहा. വളരെയധികം പ്രയത്നത്തിനൊടുവിൽ ആ കുറ്റവാളിയെക്കുറിച്ച് തിരിച്ചറിഞ്ഞപ്പോൾ शिशुपाल വളരെ आश्चर्यचकितनाई. स्वयं सम्राट ने उस पहरेदार की हत्या की थी. सम्राट अशोक തന്നെ, ചക്രവർത്തിയായ അശോക് തന്നെ ആ कावल भड़ने കൊലപ്പെടുത്തിയത്. सम्राट को अपराधी घोषित करना बहुत कठिन काम था. പക്ഷേ ചക്രവർത്തിയെ കുറ്റവാളിയാക്കുന്നത് വളരെ വിഷമം പിടിച്ച ഒരു ജോലിയായിരുന്നു. ശിശുപാൽ കരെ ഭി തോ ക്യാ കരെ? എന്തെങ്കിലും ചെയ്യുകയാണെങ്കിൽ തന്നെ ശിശുപാൽ എന്തു ചെയ്യാനാണ്? ഏക് ഓർ വേ ന്യായമന്ത്രി ഥേ. ഒരു വശത്ത് അദ്ദേഹം ന്യായം വിധിക്കുന്ന മന്ത്രിയാണ്. और दूसरी ओर सम्राट के सेवक. മറുവശത്താകട്ടെ അദ്ദേഹം ചക്രവർത്തിയുടെ വിശ്വസ്തനായ സേവകനും. परंतु न्याय की दृष्टि में सम्राट और साधारण व्यक्ति में कोई अंतर नहीं था. പക്ഷേ ന്യായത്തിൻ്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഒരു ചക്രവർത്തിയെന്നോ സാധാരണക്കാരനെന്നോ ഭേദഭാവമില്ല. अगले दिन शिशुपाल बहुत शांत थे. അടുത്ത ദിവസം शिशुपाल വളരെ ശാന്തനായിരുന്നു. उन्होंने अपना कर्तव्य निश्चय कर लिया था. അദ്ദേഹം തൻ്റെ കർത്തവ്യത്തെക്കുറിച്ച് എന്തോ വളരെ വ്യക്തമായ ഒരു തീരുമാനമെടുത്തിരുന്നു. नहा धोकर और वस्त्र बदलकर वे ठीक समय पर दरबार में पहुंचे. അദ്ദേഹം തൻ്റെ ദിനചര്യകളെല്ലാം കഴിച്ച് വസ്ത്രങ്ങളെല്ലാം മാറി നിശ്ചിത സമയത്ത് തന്നെ കൊട്ടാരത്തിലെത്തി. രാജസദസ്സിൽ സന്നിഹിതനായി. सम्राट अशोक सिंहासन पर बैठे हुए थे. चक्रवर्ती अशोक സിംഹാസനത്തിൽ ഇരിക്കുകയായിരുന്നു. ആത്തെ ഹി ഉन्होंने शिशुपाल से पूछा. വരുന്നത് കണ്ടപ്പോൾ തന്നെ, ശിശുപാലിനെ കണ്ടപ്പോൾ തന്നെ അദ്ദേഹം ശിശുപാലിനോട് ചോദിച്ചു, अपराधी का पता चला?
കുറ്റവാളിയെ കണ്ടുപിടിച്ചോ? എന്തെങ്കിലും വിവരം കിട്ടിയോ? ന്യായമന്ത്രി ने साहसपूर्वक कहा, जी हाँ चल गया. ന്യായമന്ത്രി വളരെ സാഹസികമായിട്ട് തന്നെ ധൈര്യത്തോടെ തന്നെ പറഞ്ഞു, ഉവ്വ് തിരിച്ചറിഞ്ഞു. तो फिर उसे उपस्थित करो. എങ്കിൽ അദ്ദേഹത്തെ അയാളെ ഇവിടെ ഉപസ്ഥിതനാക്കൂ, കൊട്ടാരത്തിൽ ഹാജരാക്കൂ. ന്യായമന്ത്രി കുച്ച് റുക്കെ. ന്യായമന്ത്രി കുറച്ചു നേരം നിന്നിട്ട് फिर अपने एक उच्च अधिकारी को संकेत करते हुए बोले. പിന്നീട് അദ്ദേഹം ഉന്നത പദവിയിലുള്ള ഒരു കൊട്ടാരത്തിലെ ഒരു ഓഫീസറോട് ചൂണ്ടിക്കാണിച്ചുകൊണ്ട് പറഞ്ഞു, ധൻവീർ गिरफ्तार कर लो. അദ്ദേഹത്തിന് ആജ്ഞ കൊടുത്തിട്ട് പറഞ്ഞു, ധൻവീർ അറസ്റ്റ് ചെയ്യൂ, അദ്ദേഹത്തെ ബന്ധനസ്ഥനാക്കൂ. മേ ആജ്ഞ ദേത്താ ഹൂ. ഞാൻ കൽപ്പിക്കുന്നു, ഇദ്ദേഹത്തെ ബന്ധനസ്ഥനാക്കൂ. സങ്കേത് സമ്രാട്ട് കി ഓർ ഥ. അദ്ദേഹം ചൂണ്ടിക്കാണിച്ചത് സമ്രാട്ടിനെ തന്നെയായിരുന്നു, ചക്രവർത്തിയെ തന്നെയായിരുന്നു. ദർബാർ മേ നിസ്തബ്ധത ഛാ ഗയി. കൊട്ടാരത്തിൽ ആകെ നിശബ്ദത പരന്നു. സമ്രാട്ട് കാ ചെഹ്റ ക്രോധ് സെ ലാൽ ഹോ ഗയ. ചക്രവർത്തിയുടെ മുഖമാകട്ടെ കോപം കൊണ്ട് ചുവന്നു. വേ സിംഹാസൻ സെ ഉട്ട് ഖഡേ ഹുവേ. അദ്ദേഹം സിംഹാസനത്തിൽ നിന്ന് ചാടി എഴുന്നേറ്റു. ഓർ ബോലെ, എന്നിട്ട് പറഞ്ഞു, ഇത്നാ സാഹസ്, ഇത്രയും ധിക്കാരമോ? ന്യായമന്ത്രി ने ऐसा भाव प्रकट किया जैसा कुछ सुना ही ना हो. നമ്മുടെ ന്യായമന്ത്രിയാകട്ടെ ശിശുപാലാകട്ടെ താൻ ഒന്നും കേട്ടില്ല എന്ന ഭാവം പ്രകടമാക്കി. ഉൻഹോനെ അപ്നെ ശബ്ദോ കോ ഫിർ ദുഹരായ. പിന്നെയും അദ്ദേഹത്തിൻ്റെ ശബ്ദം ഉയർത്തി പറഞ്ഞു, അത് തന്നെ ആവർത്തിച്ചു. ധൻവീർ ദേഖ്തേ ക്യാ ഹോ. ധൻവീർ എന്താണ് നോക്കുന്നത്? അപരാധിയെ ബന്ധിച്ചാലും, അപരാധിക്കോ ഗിരഫ്താർ കർലോ. ഗിരഫ്താർ കർന ഇവിടെ ബന്ധനസ്ഥനാക്കുക എന്നാണ്. അപരാധിക്കോ കുറ്റവാളിയെ ബന്ധനസ്ഥനാക്കൂ. दूसरे ही क्षण सम्राट के हाथों में हथकड़ी पड़ गई. അടുത്ത ക്ഷണത്തിൽ ചക്രവർത്തിയുടെ കൈകളിൽ വിലങ്ങുകൾ വീണു. ന്യായമന്ത്രി ने कहा. ന്യായമന്ത്രി അപ്പോൾ പറഞ്ഞു, अशोक तुम पर पहरेदार की हत्या का अपराध लगाया जाता है. അശോക്, നിങ്ങളുടെ മേൽ ഒരു കാവൽഭടൻ്റെ കൊലപാതക കുറ്റം ആരോപിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. തും ഇസ്കാ ക്യാ ഉത്തർ ദേത്തെ ഹോ. നിങ്ങൾ എന്താണ് ഇതിന് മറുപടി പറയുന്നത്? സമ്രാട്ട് ഹോഡ് കാട്ട് കർ രഹ് ഗയേ. ചക്രവർത്തി ഒന്നും മിണ്ടാനാകാതെ തൻ്റെ ചുണ്ടുകൾ കടിച്ചമർത്തി നിന്നതേയുള്ളൂ. ന്യായമന്ത്രിനെ ഫിർ പൂച്ച. പിന്നെയും ന്യായമന്ത്രി ചോദിച്ചു, तो तुम अपराध स्वीकार करते हो. അപ്പോൾ നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ തെറ്റ് സ്വീകരിക്കുന്നു, ചെയ്ത തെറ്റാണെന്ന് താങ്കൾ അംഗീകരിക്കുന്നു എന്നാണ് തങ്ങളുടെ ഈ മൗനത്തിൻ്റെ അർത്ഥം. ഹാ മേനെ ഉസേ മാര അവശ്യ ഹെ. അതെ, ഞാൻ അയാളെ വധിച്ചു എന്നുള്ളത് സത്യമാണ്. പർവ ഉദ്ധണ്ഡത. പക്ഷെ അവനൊരു വിദ്രോഹിയായിരുന്നു. സമ്രാട്ട് ക ഉത്തരധ. ചക്രവർത്തിയുടെ ഉത്തരം ഇതായിരുന്നു, അവനൊരു വിദ്രോഹിയായിരുന്നു, ധിക്കാരിയായിരുന്നു. അതിനുള്ള ശിക്ഷയായിട്ടാണ് അവന് ഞാൻ വധശിക്ഷ വിധിച്ചത്. വ ഉദ്ധണ്ഡത യാ നഹി. തുമ്നെ എക് രാജ് കർമ്മചാരിക്ക് ഹത്യ കി ഹെ. അവനൊരു വിദ്രോഹിയായാലും അല്ലെങ്കിലും നിങ്ങളൊരു റോയൽ എംപ്ലോയി, രാജ് കർമ്മചാരി, ഒരു രാജസേവകനെയാണ് വധിച്ചിരിക്കുന്നത്. രാജസേവകൻ്റെ കൊലപാതകമാണ് ചെയ്തിരിക്കുന്നത്. തും അപരാധി ഹോ. നിങ്ങൾ കുറ്റവാളിയാണ്. തുംഹെ മൃത്യുദണ്ഡ് ദിയാ ജാതാ ഹെ. നിങ്ങളെ തൂക്കിലേറ്റാനാണ് ശിക്ഷ വിധിക്കുന്നത്, മരണശിക്ഷയാണ് നിങ്ങൾക്ക് വിധിക്കുന്നത്. ന്യായമന്ത്രിനെ നിർണയ ദിയ. ന്യായമന്ത്രി തൻ്റെ തീരുമാനം അറിയിച്ചു. നിങ്ങളെ മരണശിക്ഷയാണ് നിങ്ങൾക്ക് വിധിക്കുന്നത്. ബാക്കി ഭാഗം അടുത്ത ക്ലാസ്സിൽ കാണാം.
all of you read the lesson very well and write the notes properly. And watch the video classes properly. Now it's a time to conclude today's session. We will meet in the next class with the remaining part of the story. Till then, stay at home, stay safe, be always good children, obey your parents, and stay at home, stay safe, take care. Bye.